मृत्यूनंतर जर कोणाला यमलोकात न जाता सरळ विष्णू लोकाची यात्रा करायची असेल आणि स्वतःच नव्हे तर आपले माता पिता पत्नी या तिन्ही कुळांच्या 10-10 पिढ्यांचा उद्धारही करायचा असेल तर त्यासाठी आश्विनाच्या शुक्ल पक्षातील पापांकुशा एकादशीचं व्रत आहे, जे यावर्षी 3 ऑक्टोबरला शुक्रवारी आहे. अत्यंत पुण्यदायिनी, समस्त पापांचा नाश करणारी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी आणि शरीर निरोगी बनवणारी ही एकादशी आहे. जर कोण्या व्यक्तीने केवळ संयोगवश अन्य काही कारणास्तव जरी या एकादशीचं व्रत केलं तर तिला कधी यमलोकाच्या यातना भोगाव्या लागत नाहीत. एवढंच नव्हे, जर कोणी या दिवशी श्रद्धेने सोनं, तीळ, भूमी, गाय, अन्न, जल, छत्री आणि चप्पल इत्यादीचं दान करत असेल तर तो यमराजाच्या दर्शनातूनही कायमचा मुक्त होऊन जातो. एवढंच नव्हे, या व्रतकर्त्याला सुंदर स्त्री, धनसंपदा, चांगले मित्र आणि दीर्घ आयुष्य यांसारखी कित्येक सांसारिक सुख अनायास प्राप्त होऊन जातात. आणि उपवासासोबत रात्री जागरण जर कोणी करत असेल तर मृत्यूनंतर दिव्य स्वरूप धारण करून चतुर्भुज, गरुड ध्वजाने युक्त, पुष्पहाराने सुशोभित, पितांबरधारी बनून तो वैकुंठ धामाची प्राप्ती करून घेतो. अशी पावन पुण्यमयी पापांकुशा किंवा म्हणा पाशांकुशा एकादशीचं व्रत सर्वांनी करावं. ही एकादशी तिथी 2 ऑक्टोबरला सायंकाळी 7:10 पासून 3 ऑक्टोबर सायंकाळी 6:32 पर्यंत राहील आणि उपवास आपल्याला 3 ऑक्टोबरला करायचा आहे. एकादशीच्या दिवशी आणि तिच्या अवधी काळात भात आणि तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन वर्ज्य आहे.